Hello student, कशा आहात? So student, today we are going to discuss about the new topic photo respiration. Okay, last lecture we studied about the Kelvin cycle and numericals or problems on the basis of Kelvin cycle. Today we are going to discuss in detail about the photo respiration. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण फोटो रिस्पिरेशन ह्या टॉपिक बद्दल माहिती करूया. मग फोटो रिस्पिरेशन म्हणजे नेमकं काय आणि ह्या फोटो रिस्पिरेशन मध्ये नेमकं काय होतं आणि फोटो रिस्पिरेशन आणि ह्या फोटोसिंथेसिसचा रिलेशन काय किंवा संबंध काय त्याबद्दल आपण थोडंसं माहित करून घेऊया. ठीक आहे, तर फोटो रिस्पिरेशन म्हणजे काय होतं? फोटो म्हणजे काय घ्यायचं? लाईट घ्यायचं. बघा हा, फोटो मीन्स लाईट. ओके, इन प्रेझेन्स ऑफ लाईट. रिस्पिरेशन म्हणजे काय माहिती आहे आपल्याला? म्हणजे काय होतं या ठिकाणी? रिस्पिरेशन इन प्रेझेन्स ऑफ लाईट विथ द हेल्प ऑफ और बाय फोटोसिंथेटिक सेल. म्हणजे काय होतं या ठिकाणी? विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेटिक सेल काय करणार या ठिकाणी? रिस्पिरेशन करणार. ठीक आहे, इन प्रेझेन्स ऑफ लाईट करणार, त्याला बोलायचं फोटो रिस्पिरेशन. ओके, डेफिनेशन ऑफ फोटो रिस्पिरेशन: respiration in presence of light by photosynthetic cell called as a photorespiration. ओके, नंतर पुढे फोटो रिस्पिरेशनला दुसरं अजून नाव दिले बघा. फोटो रिस्पिरेशन इज ऑल्सो नोन ॲज फोटोसिंथेटिक कार्बन ऑक्सिडेशन सायकल. फोटोसिंथेटिक कार्बन ऑक्सिडेशन सायकल. ठीक आहे, अनदर नेम ऑफ द फोटो रिस्पिरेशन, ऑल्सो कॉल्ड ॲज अ PCO सायकल. ओके, द नेक्स्ट वन ऑल्सो कॉल्ड ॲज अ C2 सायकल. C2 का म्हणायचं? बघा हा, याचा आन्सर आपल्याला पुढे मिळेल. आपल्याला C2 जसं आपण घेतलं C3 सायकल, कारण तिथलं पहिलं जे स्टेबल कंपाऊंड होतं ते काय होतं? 3 कार्बनचं फॉस्फोग्लिसरिक ॲसिड होतं. मग या ठिकाणी 2 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड मिळणार. ठीक आहे, त्याचं नाव आहे ग्लायकोलेट. 2 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड ग्लायकोलेट मिळतं. ठीक आहे, म्हणून त्या सायकलला बोलणार C2 cycle, also called as a C2 cycle, also called as a PCO cycle or photorespiration. ओके, मग आता या ठिकाणी आपल्याला एक लक्षात ठेवावं लागेल. काय लक्षात ठेवायचं बरं? तर बघा, नॉर्मली ग्रीन प्लांट काय करणार? फोटोसिंथेसिस करतात. मग फोटोसिंथेसिस म्हणजे नेमकं काय करतात माहिती आहे आपल्याला? कोणाचं फिक्सेशन होतं? CO2चं होतं. आणि त्याचं रिडक्शन कशात होतं? ग्लुकोजमध्ये होतं. राईट, म्हणजे फिक्सेशन ऑफ CO2 अँड CO2 रिड्यूस इनटू ग्लुकोज हे फोटोसिंथेसिसमध्ये होतं. मग इथं फोटो रिस्पिरेशन म्हणजे नेमकं काय होतं? बघा, इथं CO2चं फिक्सेशन व्हायला पाहिजे पण होत नाही. इथं कोणाचं फिक्सेशन होतं? ऑक्सिजनचं. म्हणजे इन्स्टेड ऑफ फिक्सेशन ऑफ CO2 इन फोटो रिस्पिरेशन देअर आर फिक्सेशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचं इथं फिक्सेशन होणार. ठीक आहे, म्हणून फोटो रिस्पिरेशन आलं, फिक्सेशन ऑफ O2 होणार, CO2चं होणार नाही. पण इथं काय होणार? CO2 रिलीज होणार. ठीक आहे, मग पुढे म्हटलंय बघा, अपटेक ऑफ O2 अँड प्रोडक्शन ऑफ CO2 इन प्रेझेन्स ऑफ लाईट. कशामध्ये होतं? फोटो रिस्पिरेशनमध्ये होतं. पुढे बघा आता काय दिलं या ठिकाणी. हा पॉईंट इथे सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. O2चं काय होणार? फिक्सेशन, आणि रिलीज काय होणार? CO2 रिलीज होणार. आणि फोटोसिंथेसिसमध्ये O2 रिलीज होतो, CO2चं फिक्सेशन होतं. म्हणजे हे दोन्ही पण बघा, डिफरन्स बघा. फोटो रिस्पिरेशनमध्ये O2चं फिक्सेशन, CO2 रिलीज होणार. फोटोसिंथेसिसमध्ये CO2चं फिक्सेशन होतं आणि O2 रिलीज होतो. कोणी डिस्कवर केलं? फोटो रिस्पिरेशन फर्स्ट डेमॉन्स्ट्रेटेड बाय डिकर अँड टिओ. ठीक आहे, नेम ऑफ द सायंटिस्ट यांनी पहिल्यांदा काय केलं? डिस्कवर्ड केलं. ठीक आहे, कोणत्या प्लांटमध्ये केलं? टोबॅको प्लांट. ठीक आहे, प्लीज यू हॅव टू रिमेंबर दॅट फोटो रिस्पिरेशन फर्स्ट डेमॉन्स्ट्रेटेड बाय डिकर अँड टिओ इन टोबॅको प्लांट. इथं नाव लिहूया आपण. कोणत्या प्लांटमध्ये केलं? टोबॅको प्लांट. टोबॅको प्लांट. ठीक आहे, ह्या टोबॅको प्लांटमध्ये काय स्टडी केलं? फोटो रिस्पिरेशन स्टडी केलं. मग नेमकं इथं काय होतं? फोटो रिस्पिरेशन का बरं होतं? सपोज या ठिकाणी काय होतं बघा, जर ॲटमॉस्फिअरमध्ये
लाईट इंटेन्सिटी वाढली बघा. हा का बरं हे होतंय? लाईट इंटेन्सिटी इन्क्रीजेस. बघूया आपण. इफ लाईट इंटेन्सिटी इन्क्रीजेस, लाईट इंटेन्सिटी काय झाली? वाढली, इन्क्रीज झाली. CO2चं कॉन्सन्ट्रेशन बघा. हा लाईट इंटेन्सिटी वाढली, CO2चं कॉन्सन्ट्रेशन इथं काय होतं? कमी होऊन जातं. प्लांटमध्ये CO2चं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. टेम्परेचर वाढतं, टेम्परेचर इन्क्रीज होणार बघा. हा आणि आपण तर असं बोलतो टेम्परेचर वाढलं म्हणजे CO2चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. करेक्ट आहे. कारण का? या ठिकाणी बघा, हे टेम्परेचर वाढल्यानंतर, लाईट इंटेन्सिटी वाढल्यानंतर काय होतं? मॅक्झिमम लॉस ऑफ वॉटर होऊन जातं. मग हे प्रिव्हेंट व्हावं म्हणून काय होतात? स्टोमाटा क्लोज होतात बघा. हा जास्त वॉटर लॉस व्हायला लागलं, ठीक आहे, त्यामुळे स्टोमाटा काय होणार? क्लोज होणार. मग जर स्टोमाटा क्लोज झाले बघा, हा ड्युरिंग डे टाइमला स्टोमाटा क्लोज झाले तर काय होणार? जो ॲटमॉस्फिअरमध्ये CO2 आहे जास्त झालेला तो मध्ये येईल का? येणार नाही. म्हणजे टू अवॉइड द फिक्सेशन ऑफ CO2 फ्रॉम ॲटमॉस्फिअर ड्यू टू द क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. कशामुळे झालं? स्टोमाटा क्लोज झाल्यामुळे CO2चं फिक्सेशन प्रिव्हेंट झालं. मग त्यामुळे काय होतं? CO2चं फिक्सेशन प्रिव्हेंट झालं. हे एक पॉईंट झाला. सेकंड, मध्ये ऑलरेडी जो CO2 प्लांटमध्ये गेलाय, काय होतंय त्या ठिकाणी? ग्लुकोज बनतंय आणि O2 रिलीज होतं. मग इथे O2चं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय सेलमध्ये, ठीक आहे. ॲटमॉस्फिअरमध्ये O2चं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं. सपोज O2 कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं? ऑक्सिजनचं. मग आता इथं काय होतं? रुबिस्को जो एन्झाईम आहे, रुबिस्को एन्झाईम आपण स्टडी केले केल्विन सायकलमध्ये. रुबिस्को एन्झाईम प्रोव्हाइड द बाइंडिंग साइट टू द ऑक्सिजन मॉलिक्यूल. खरं तर त्यांनी कोणाला बाइंडिंग साइट प्रोव्हाइड करायला पाहिजे? CO2ला. पण इथं कॉन्सन्ट्रेशन कोणाचं वाढलं? ऑक्सिजनचं वाढलं, CO2चं कमी झालंय, ठीक आहे. म्हणून काय होतं या ठिकाणी? O2 कोणासोबत बाइंड होणार? रुबिस्को एन्झाईम. म्हणजे रुबिस्को एन्झाईम प्रोव्हाइड बाइंडिंग साइट टू द ऑक्सिजन मॉलिक्यूल. आणि मग या ठिकाणी CO2 येण्याच्या ऐवजी कोणाचं फिक्सेशन होतं? O2चं होतं. म्हणून बघा, फोटो रिस्पिरेशन कधी होणार? वेन O2 कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस दॅन CO2. ठीक आहे. मग इथं बघा लिहिले आपण, फोटो रिस्पिरेशन ऑकर वेन O2 कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस फ्रॉम, कितीने वाढलंय बघा, आधी 2 to 3% होतं, आता किती झालं? सपोज 21%ने वाढलं. म्हणजे एवढं O2चं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं की O2 रिॲक्ट्स कोणासोबत होणार? रुबिस्को सोबत होणार आणि त्याचं फिक्सेशन होणार. राईट? ओके. दॅट्स वाय फोटो रिस्पिरेशन टेक्स प्लेस. ऑकर ओनली इन C3 प्लांट. प्लीज यू हॅव टू रिमेंबर दिस पॉइंट. C3 plants, example of C3 plant which is given in your NCERT textbook, also महाराष्ट्र स्टेट बुक. C3 प्लांटचे एक्झाम्पल सगळ्यांनी बघून घ्यायचे. ठीक आहे. वीट असेल, ठीक आहे, राईस असेल, बार्ली असेल, हे C3 प्लांट आहेत. मग ह्या C3 प्लांटमध्ये फक्त काय होतं? फोटो रिस्पिरेशन होतं. C3 सायकल तर होणारच आहे, पण फोटो रिस्पिरेशन कोणामध्ये होतं? C3 प्लांटमध्ये होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. ऑकर ओनली इन C3 प्लांट्स. देन इथं O2चं कॉन्सन्ट्रेशन वाढले म्हणजे CO2चं फिक्सेशन होणार नाही. ऑटोमॅटिकली काय होणार? फोटोसिंथेसिसचा रेट कमी होऊन जाणार. ठीक आहे, प्रोडक्टिव्हिटी कमी होणार आहे. म्हणजे पुढे असं म्हटलंय बघा, इनहिबिशन ऑफ फोटोसिंथेसिस बाय हाय O2 लेवल वॉज टर्म ॲज द वॉरबर्ग इफेक्ट. म्हणजे काय झालं इथं? इनहिबिशन झालं कोणाचं? फोटोसिंथेसिस प्रोसेस इनहिबिटेड बाय हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2. ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढल्यामुळे हे फोटोसिंथेसिस इनहिबिट झालं, प्रोडक्टिव्हिटी कमी झाली. ठीक आहे. मग हे फर्स्ट टाइम हे जे बघितलं गेलं त्याला एक टर्म दिली, त्याला एक नाव दिलं, त्याला वॉरबर्ग इफेक्ट म्हटलं जातं. सायंटिस्टचं नाव आहे, त्यांनी ते सांगितलं होतं म्हणून वॉरबर्ग इफेक्ट बोलायचं. ठीक आहे. मग आता हे फोटो
रिस्पिरेशन नेमकं कुठे होतं तर सांगितलं आपण, कुठे होतं, फोटोसिंथेटिक प्लांट्समध्ये होतं, फोटोसिंथेटिक सेलमध्ये होतं. मग फोटो रिस्पिरेशनसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय लागतं त्या ठिकाणी, 3 ऑर्गेनल. देअर आर 3 सेल ऑर्गॅनल विच इज रिक्वायर्ड फॉर फोटो रिस्पिरेशन. फोटो रिस्पिरेशनसाठी, फोटोसिंथेसिससाठी कोण पार्टिसिपेट होतं, क्लोरोप्लास्ट होतं. रिस्पिरेशनमध्ये कोण होतं, मायटोकॉन्ड्रिया. आणि फोटो रिस्पिरेशन आलं की ह्या तिघांचाही रोल असतो. बट विदाउट पेरॉक्सिझोम फोटो रिस्पिरेशन पॉसिबल नाहीये. म्हणून जर तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला एक्झाममध्ये फोटो रिस्पिरेशन, ठीक आहे, फोटो रिस्पिरेशनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट सेल ऑर्गॅनल तर कोणतं असतं, हे तिन्ही ऑप्शन असणार क्वेश्चनमध्ये. आन्सर कोणतं घ्यायचं, पेरॉक्सिझोम. ठीक आहे, हे लिंक करतं. ठीक आहे, लिंककडे कोणामधलं हे लिंक आहे, क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया मधली. मीन्स दिस फोटो रिस्पिरेशन ऑकर इन 3 ऑर्गॅनल्स. फर्स्ट वन इज द क्लोरोप्लास्ट, सेकंड वन इज द पेरॉक्सिझोम अँड लास्ट वन इज द मायटोकॉन्ड्रिया. ओके, हे झालं सम इंट्रोडक्टरी ऑर इम्पॉर्टंट पॉइंट्स रिगार्डिंग फोटो रिस्पिरेशन. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण बघूया नेमकं काय होतं. ठीक आहे, फोटो रिस्पिरेशनमध्ये CO2चं फिक्सेशन कसं होतं किंवा याला C2 सायकल का म्हणायचं, मग ती सायकल आपण ड्रॉ करूया. ठीक आहे, सो स्टुडंट लेट अस सी द C2 सायकल और फोटो रिस्पिरेशन सायकल. Okay, so we are going to discuss about the C2 cycle or photorespiration cycle. First one is the atmospheric O2. म्हणजे पहिल्यांदा काय होणार, ऑक्सिजनचं फिक्सेशन होणार, पहिली स्टेप बघा. ठीक आहे, आणि कोणते सेल ऑर्गॅनल यामध्ये असतात नावं सांगितले होते. पहिलं कोणतं असणार, क्लोरोप्लास्ट. नंतर कोण येणार, पेरॉक्सिझोम. आणि लास्ट वन कोणतं असणार, मायटोकॉन्ड्रिया. क्लोरोप्लास्ट, पेरॉक्सिझोम अँड मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, तर त्यामध्ये काय होतं बघा, ॲटमॉस्फेरिक O2 कोणासोबत बाइंड होणार आहे, बाइंड विथ. बघा हा, ॲटमॉस्फेरिक O2 आला, कोणासोबत बाइंड होणार, तर यामध्ये एक इम्पॉर्टंट ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, त्याचं नाव आहे RuBP. किती कार्बनचे, 5 कार्बन. मीन्स 5 carbon containing compound RuBP binds with or reacts with oxygen. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिजन आणि RuBP ह्या दोघांची काय होणार, रिॲक्शन होणार. हे कुठे, ॲटमॉस्फिअर मधनं आलंय आणि हे कुठे, मिसोफिल सेलमध्ये. ठीक आहे, मग ह्या दोघांचे काय होणार, या ठिकाणी रिॲक्शन होणार आणि आपल्याला या ठिकाणी काय मिळेल. ठीक आहे, हेच बाइंडिंग झालं की इथं मिळतं आपल्याला फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. किती कार्बनचं फॉस्फोग्लिसरिक ॲसिड मिळणार, 3 कार्बनचं, 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड प्लस. ठीक आहे, काय मिळतं, 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड प्लस काय मिळतं या ठिकाणी, फॉस्फोग्लायकोलेट. काय मिळतं, फॉस्फोग्लायकोलेट. हे किती कार्बनचं असतं, 2 कार्बनचं असतं. बघा हा, पहिली रिॲक्शन झाली. RuBP reacts with oxygen molecule. We get 1 molecule of 3 phosphoglyceric acid and 1 molecule of phosphoglycolate. ठीक आहे, इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम. एन्झाईमचं नाव माहिती आहे आपल्याला, कोणतं येणार या ठिकाणी, रुबिस्को. रुबिस्को एन्झाईम. इथं एक लक्षात ठेवायचं, प्लीज यू हॅव टू रिमेंबर हिअर, वेन CO2 बाइंड विथ RuBP or CO2 reacts with RuBP, then to forms unstable keto acid during C3 cycle. ओके, पण तिथं काय होतं, रायबोलोज बिसफॉस्फेट कार्बोक्सिलेज म्हणून तो वर्क करणार हा एन्झाईम. ह्या केसमध्ये काय होणार, तो ऑक्सिजनेज म्हणून वर्क करणार, कारण इथं बाइंड कोण होतंय, ऑक्सिजन. म्हणून इथं रुबिस्को जे आहे याला काय म्हणायचं, रायबोलोज बिसफॉस्फेट ऑक्सिजनेज एन्झाईम. ठीक आहे, म्हणजे हा ऑक्सिजनेज म्हणून वर्क करणार. इथं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. ठीक आहे, RuBPचं, आणि त्याचं कन्वर्जन कशा झालं, फॉस्फोग्लिसरिक ॲसिडमध्ये झालं
आणि दुसरं काय मिळालं आपल्याला, फॉस्फोग्लायकोलेट मिळालं. ठीक आहे, हे एन्झाईमचं ही पहिली रिॲक्शन झाली. नंतर पुढे काय होतं बघा, आता हे जे फॉस्फोग्लिसरिक ऍसिड जे आहे हे कुठे, केल्विन सायकलमध्ये जाणार. ठीक आहे, आता पुढचं राहिलं कोणतं, फॉस्फोग्लायकोलेट. मग आता ह्या फॉस्फोग्लायकोलेटचं काय होतं बघा, दिस फॉस्फोग्लायकोलेट मॉलिक्यूल, फॉस्फोग्लायकोलेट अंडरगो डिफॉस्फोरिलेशन. म्हणजे इथं काय होतं, डिफॉस्फोरिलेशन होतं. म्हणजे एक फॉस्फेट ग्रुप इथनं निघून जाणार. किती कार्बनचं मॉलिक्यूल आहे, 2 कार्बनचा. त्या ठिकाणी काय फॉस्फेट ग्रुप आहे, मग एक फॉस्फेट निघून गेला. ठीक आहे, कोणती प्रोसेस झाली ही, डिफॉस्फोरिलेशनची प्रोसेस. आणि या ठिकाणी एन्झाईम कोणतं यूज होणार, फॉस्फेटेज. with the help of enzyme phosphatase. Okay, phosphoglycolate undergo dephosphorylation with the help of enzyme phosphatase. Then we get काय मिळेल आपल्याला या ठिकाणी, ग्लायकोलेट मिळणार. ग्लायकोलेट किती कार्बनचं असेल हे, 2 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड, ग्लायकोलेट. ठीक आहे, आता याच्यानंतर बघा ही स्टेप झाल्यानंतर हे जे ग्लायकोलेट हे ट्रान्सफर केलं जातं, ट्रान्सपोर्ट केलं जातं. ग्लायकोलेट ट्रान्सपोर्ट इनटू द पेरॉक्सिझोम. म्हणजे इथून इथपर्यंतच्या ह्या ज्या रिॲक्शन झाल्या ह्या कुठे होणार, क्लोरोप्लास्ट मध्ये होणार. ठीक आहे, कुठपर्यंत, ह्या ग्लायकोलेट पर्यंत. म्हणजे काय, क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला, सिंथेसिस ऑर फॉर्मेशन ऑफ ग्लायकोलेट इन विच सेल ऑर्गॅनल. आन्सर कोणतं असणार, क्लोरोप्लास्ट. ह्या क्लोरोप्लास्ट मध्ये ग्लायकोलेटचं फॉर्मेशन होतं. ठीक आहे, मग हे ग्लायकोलेट किती कार्बनचे, 2 कार्बनचं, आणि हे स्टेबल असतं. म्हणून ह्या सायकलला काय म्हटलं जातं, C2 सायकल. फोटो रिस्पिरेशन ऑल्सो कॉल्ड ॲज अ C2 सायकल. व्हाय, बिकॉज देअर इज फॉर्मेशन ऑफ 2 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड दॅट इज ग्लायकोलेट इन क्लोरोप्लास्ट. ओके, ग्लायकोलेट तयार झालं. आता पुढे काय होतं, ह्या ग्लायकोटला ट्रान्सपोर्ट केलं जातं कुठे, पेरॉक्सिझोम मध्ये, सेकंड सेल ऑर्गॅनल पेरॉक्सिझोम. ग्लायकोलेट आता काय करूया आपण, ट्रान्सपोर्ट करूया. ग्लायकोलेट ट्रान्सपोर्ट इनटू, कशामध्ये येणार, पेरॉक्सिझोम मध्ये येणार. इथं लिहितो मी ग्लायकोलेट. ग्लायकोलेट किती कार्बनचे, 2 कार्बनचं. ठीक आहे, पेरॉक्सिझोम मध्ये आलं. मग आता ह्या ग्लायकोलेटचं काय होतं या ठिकाणी, ग्लायकोलेट बघा, हा ग्लायकोलेट बसणं, ग्लायकोलेट गिव्ज राईज टू, काय तयार करतं या ठिकाणी, ग्लायऑक्झिलेट तयार करतं. कसं करणार, ग्लायकोलेट अंडरगो ऑक्सिडेशन. इथं ऑक्सिडेशन होतं, कोणाचं होतं, ग्लायकोलेटचं. म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजनचं ॲडिशन होणार. इथं एन्झाईम कोणतं येणार, ऑक्सिडेज एन्झाईम. विथ द हेल्प ऑफ एन्झाईम ऑक्सिडेज. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ग्लायकोलेट्स रिॲक्ट्स विथ O2 मीन्स ऑक्सिडेशन ऑफ ग्लायकोलेट इनटू, कशात होणार, त्याचं नाव लिहूया आपण. काय तयार होतं या ठिकाणी, ग्लायऑक्झिलेट. ग्लायऑक्झिलेट तयार झालं. प्लस याच्यासोबत अजून काय होतं, प्लस H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड तयार होतं, H2O2. ठीक आहे, ग्लायऑक्झिलेट प्लस H2O2 बनतं. ग्लायऑक्झिलेट किती कार्बनचं, 2 कार्बनचं. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ एन्झाईम ऑक्सिडेज. मग इथनं पुढे बघा काय होतं, हे ग्लायऑक्झिलेट जे आहे, ग्लायऑक्झिलेटचं पुढे होतं ट्रान्सॲमिनेशन. काय होतं या ठिकाणी, ट्रान्सॲमिनेशन. एन्झाईम कोणतं येणार, ट्रान्सॲमिनेज. कोणतं एन्झाईम येणार, ट्रान्सॲमिनेज. म्हणजे काय होतं या ठिकाणी, ॲमिनो ग्रुप बाइंड होतो या ठिकाणी ग्लायऑक्झिलेटला. ठीक आहे, कोणता ग्रुप आला, NH2 ग्रुप या ठिकाणी येऊन काय होणार, बाइंड होणार, ट्रान्सॲमिनेज. मग ट्रान्सॲमिनेशन झालं की या ठिकाणी काय तयार होतं, ग्लायऑक्झिलेट गिव्ज राईज टू, काय तयार करतं, ग्लायसिन. काय तयार केलं, ग्लायसिन. ग्लायऑक्झिलेट गिव्ज राईज टू ग्लायसिन. किती कार्बनचं हे, 2 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड ग्लायसिन. ठीक आहे, ग्लायसिन तयार झालं. कशापासून झालं, ग्लायऑक्झिलेट पासून. काय झालं, ट्रान्सॲमिनेशन झालं, ॲमिनो ग्रुप
येऊन बाइंड झाला, ग्लायसिन तयार झालं 2 कार्बनचं. ठीक आहे, विथ हेल्प ऑफ एन्झाईम ट्रान्सॲमिनेज एन्झाईम. आता पुढे नेमकं काय होतं बघा, हे जे हायड्रोजन पेरॉक्साईड राहिले H2O2 याचं काय होतं, याचं बघा हां, याचं कन्व्हर्जन, पुढे याचं कन्व्हर्जन कशात होतं, इकडे बाजूला दाखवतो. हे जे उरलं याचं कन्व्हर्जन कशात होतं, H2O प्लस हाफ O2 मध्ये होतं. ठीक आहे, कारण का बघा या ठिकाणी हे जे बनले हे टॉक्सिक असतं, मग याचं जर हे टॉक्सिक असल्यामुळे हे हार्मफुल असतं ना, याच्यासाठी मग इथं एक एन्झाईम यूज होतं, त्याचं नाव आहे कॅटालेज एन्झाईम. कॅटालेज एन्झाईम म्हणजे काय झालं, वॉटर तयार झालं. ठीक आहे, फॉर्मेशन ऑफ वॉटर अँड हाफ O2 तयार होतो. ठीक आहे, हाफ O2, फॉर्मेशन ऑफ वॉटर अँड हाफ O2, H2O2. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ एन्झाईम कॅटालेज. हे सगळं कुठे होते, तर हे होते पेरॉक्सिझोम मध्ये. लक्षात ठेवा, इथपर्यंत झालं क्लोरोप्लास्टमध्ये, इथून इथपर्यंत झालं पेरॉक्सिझोम. मग तुम्हाला विचारलं जाणार, सिंथेसिस ऑफ ग्लायसिन ऑकर इन विच सेल ऑर्गॅनल, आन्सर कोणतं येणार, पेरॉक्सिझोम येणार. आता पुढे बघा इम्पॉर्टंट स्टेप, हे जे ग्लायसिन तयार झालंय ना, ह्या ग्लायसिन पासनं पुढे काय होतं, तर हे ग्लायसिन ट्रान्सपोर्ट केलं जातं. काय होणार, ग्लायसिन ट्रान्सपोर्टेड. कुठे ट्रान्सपोर्ट केलं जाणार, ग्लायसिन ट्रान्सपोर्टेड इनटू मायटोकॉन्ड्रिया. आता तिसरा सेल ऑर्गॅनल आला, कोणता, मायटोकॉन्ड्रिया. ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये हे ग्लायसिन येणार. मग मी इथं लिहितो ग्लायसिन, ग्लायसिन. ठीक आहे, किती कार्बनचं, 2 कार्बनचं. ठीक आहे, ह्या ग्लायसिन पासनं काय बनतं मायटोकॉन्ड्रियामध्ये बघा हां, ग्लायसिन पासनं काय तयार होतं, सेरिन तयार होतं. सेरिन काय होतं, सेरिन. ग्लायसिन पासनं काय मिळालं आपल्याला, सेरिन मिळालं. मग सेरिन किती कार्बनचं असतं, 3 कार्बनचं. आता इथं बघा काहीतरी गडबड झाली है ना, कुछ तो गडबड है इधर. कोणती गडबड आहे ती लक्षात आली असेल तुम्हाला. ग्लायसिन किती कार्बनचे, 2 कार्बनचं, करेक्ट. पण मिळणारं सेरिन किती कार्बनचं मिळालं, 3 कार्बनचं मिळालं. असं होऊ शकतं का, है ना, होतं ना. पण त्याला एक थोडं वेगळं रिझन आहे. ग्लायसिन 2च कार्बनचं आहे, इथं 3 कार्बनचं मिळालं. म्हणजे बघा इथं नेमकं काय होतं, एक तर इथं ग्लायसिन कोणासोबत रिॲक्ट होणार, दुसऱ्या ग्लायसिन सोबत रिॲक्ट होतो, आणि तो पण कुठे असतो, मायटोकॉन्ड्रियामध्ये. ठीक आहे, मग हा पण असा बनलेला असेल, म्हणून असं आपण कन्सिडर करूया की ॲट अ टाइम किती मॉलिक्यूल इन्व्हॉल्व झालेत, 2 मॉलिक्यूल. हां, असं पकडूया आपण. मग बघा इकडे आता आपण असं घेऊया, 2 मॉलिक्यूल ऑफ O2, 2 molecule of RUBP reacts with each other and to forms 2 molecule of phosphoglyceric acid and 2 molecule of phosphoglycolate. Phosphoglycolate convert into glycolate with the help of phosphatase enzyme. म्हणजेच इथे झालं डिफॉस्फोरिलेशन. किती इनऑर्गॅनिक फॉस्फेट गेले, 2 गेले. ठीक आहे, इथं ग्लायकोलेटचे किती मॉलिक्यूल आले, 2 मॉलिक्यूल ऑफ ग्लायकोलेट. मग हे 2 मॉलिक्यूल ग्लायकोलेटचे कुठे ट्रान्सपोर्ट झाले, 2 मॉलिक्यूल ऑफ ग्लायकोलेट ट्रान्सपोर्ट इनटू पेरॉक्सिझोम. मग या ठिकाणी ऑक्सिजनचे किती घ्यावे लागणार, 2O2 घ्यावं लागणार है ना. ग्लायऑक्झिलेट किती बनणार, 2 मॉलिक्यूल ऑफ ग्लायऑक्झिलेट बनणार. इथं 2H2O2 बनणार, इथं काय बनणार, 2H2O, आणि या ठिकाणी असणार O2. ठीक आहे, हे झालं विथ द हेल्प ऑफ कॅटलेज एन्झाईम. नंतर इकडे काय झालं, ग्लायऑक्झिलेटचं ॲमिनेशन होणार. इकडे एक होता, एक ॲमिनो ग्रुप आला, अजून दुसरा ॲमिनो ग्रुप येणार, म्हणजे 2 ॲमिनो ग्रुप आले. आणि काय मिळाले आपल्याला या ठिकाणी, 2 मॉलिक्यूल ऑफ ग्लायसिन. ग्लायसिनचे 2 मॉलिक्यूल मिळाले. मग हे 2 मॉलिक्यूल ग्लायसिनचे कुठे ट्रान्सपोर्ट झाले, मायटोकॉन्ड्रियामध्ये झाले. मग मी इथं असं लिहितो, हे 2 मॉलिक्यूल ग्लायसिन प्लस ग्लायसिन, हे असं लिहितो 2 कार्बनचे. ओके, हे असं लिहितो, हे 2 मॉलिक्यूल म्हटले ते मी असं स्प्लिट करून लिहिले, म्हणजे 2 मॉलिक्यूल ऑफ ग्लायसिन. मग हे 2 मॉलिक्यूल ग्लायसिनचे रिॲक्ट झाले. ठीक आहे, आणि त्यांनी काय बनवलं, सेरिन बनवलं. हे पण ॲमिनो ॲसिड आहे, हे पण होतं, हे पण ॲमिनो ॲसिड आहे. सेरिन म्हणलं किती कार्बनचं, 3 कार्बनचं. टोटल कार्बन किती आहेत,
दोन दोन किती 4. मग 4 कार्बन पैकी 3 कार्बन पासनं सेरीन बनलं, राहिला 1 कार्बन, म्हणजे 1 कार्बनचं काय होतं या ठिकाणी CO2च्या फॉर्म मध्ये रिलीज होऊन जातं. मग इथं CO2 काय होणार, रिलीज होणार. ठीक आहे, त्याच्यासोबत अजून रिलीज काय होतं, NH3 रिलीज होतो. ठीक आहे, आणि या ठिकाणी काय तयार होतं, NAD पासनं काय बनतं, NADH तयार होतं. ठीक आहे, इथं एन्झाईम यूज होणार डिकार्बॉक्सिलेज. एन्झाईम कोणतं यूज झालं, डिकार्बॉक्सिलेज एन्झाईम. म्हणजे काय झालं या ठिकाणी, इव्होल्युशन ऑफ कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2 रिलीज झाला. मग इथं क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, सिंथेसिस और फॉर्मेशन ऑफ सेरीन टेक्स प्लेस इन विच सेल ऑर्गॅनल. आन्सर मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, सेरीन बनलं किती कार्बनचं, 3 कार्बनचं. नंतर पुढचा पॉइंट, डिकार्बॉक्सिलेशन ऑकर इन विच सेल ऑर्गॅनल, दॅट इज मायटोकॉन्ड्रिया. मग मायटोकॉन्ड्रियामध्ये डिकार्बॉक्सिलेशन होणार, मायटोकॉन्ड्रियामध्ये काय होणार, सेरीनचं फॉर्मेशन होणार. ठीक आहे, मग इथून इथपर्यंत मायटोकॉन्ड्रिया मधल्या झाल्या ह्या सगळ्या रिॲक्शन. आता पुढे ह्या सेरीनला ट्रान्सपोर्ट केलं जाणार. ठीक आहे, सेरीनचं काय होतं, ट्रान्सपोर्टेशन होतं. मग सेरीन काय होणार, ट्रान्सपोर्ट होणार. ट्रान्सपोर्टेशन ऑफ सेरीन कुठे आलं हे सेरीन 3 कार्बन वालं, ट्रान्सपोर्टेशन ऑफ सेरीन इनटू द पेरॉक्सिझोम. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया मधनं पुन्हा आता कुठे गेलं, पेरॉक्सिझोम मध्ये गेलं सेरीन. ठीक आहे, मग ह्या सेरीनचं पुढे काय झालं, सेरीन पासनं पुढे काय बनतं, हायड्रॉक्झिल पायरुवेट बनतं. हायड्रॉक्झिल पायरुवेट किती कार्बनचं, 3 कार्बनचं. इथं काय होतं, एक अमिनो ग्रुप या ठिकाणी रिलीज होणार NH2. ठीक आहे, आणि हाच इकडे वापरला जाणार. ठीक आहे, अमिनो ग्रुप रिलीज झाला विथ द हेल्प ऑफ एन्झाईम. इथे एन्झाईम कोणतं असणार, ट्रान्सअमिनेज. ठीक आहे, ट्रान्सअमिनेज एन्झाईम मीन्स after synthesis of serine in mitochondria, serine transport into the peroxisome, serine undergo transamination and it gives rise to hydroxyl pyruvate. ठीक आहे, with the help of enzyme transaminase. हे एन्झाईम तयार झालं. आता पुढे काय होतं, ह्या हायड्रॉक्झिल पायरुवेट पासनं, हा इम्पॉर्टंट आहे बघा, दिस हायड्रॉक्झिल पायरुवेट gives rise to ग्लिसरेट. काय तयार करतं हे, ग्लिसरेट तयार करतं. किती कार्बनचं, 3 कार्बनचं. ठीक आहे, ग्लिसरेट बनतं कशापासून, हायड्रॉक्झिल पायरुवेट पासून विथ द हेल्प ऑफ. ठीक आहे, या ठिकाणी काय यूज होतं, विथ द हेल्प ऑफ NADH. इथं यूज काय केलं गेलं, NADH यूज होणार, आणि काय तयार राहणार इथं, NAD प्लस राहिलं. ठीक आहे, NAD प्लस राहिलं. मग NADH यूज होणार इथं, NADH नंतर हे असं राहून जाणार, ग्लिसरेट तयार झालं. ठीक आहे, विथ हेल्प ऑफ एन्झाईम रिडक्टेज. इथं एन्झाईमचं नाव लिहितो, या इथं येणार. हा, कोणतं एन्झाईम येणार इथं, रिडक्टेज. विथ द हेल्प ऑफ एन्झाईम रिडक्टेज. आता हे ग्लिसरेट काय होणार, ट्रान्सपोर्ट केलं जाणार. आफ्टर सिंथेसिस ऑफ ग्लिसरेट कुठं बनतं ग्लिसरेट, अगेन बघा कुठे तयार झालं, पेरॉक्सिझोम मध्ये. मग पेरॉक्सिझोम मध्ये कोणाकोणाचं सिंथेसिस असणार, ग्लिसरेटचं आणि दुसरं ग्लायसिनचं. ओके, मायटोकॉन्ड्रियामध्ये कोणाचं सिंथेसिस सांगणार, सेरीनचं. आणि क्लोरोप्लास्ट मध्ये ग्लायकोलेटचं सिंथेसिस और फॉर्मेशन होतं. मग हे ग्लिसरेट ट्रान्सपोर्ट इनटू, कुठे ट्रान्सपोर्ट होणार, ग्लिसरेट ट्रान्सपोर्ट इनटू द क्लोरोप्लास्ट. मग ह्या क्लोरोप्लास्ट मध्ये हे ग्लिसरेट आलं. किती कार्बनचं, 3 कार्बनचं. ठीक आहे, ग्लिसरेट पासून पुढे काय बनतं, ग्लिसरेट गिव्स राईज टू
3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड इथं 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड विथ द हेल्प ऑफ इथं काय यूज केलं जातं ATP विथ द हेल्प ऑफ ATP ठीक आहे म्हणजे इथं झालं बघा फॉस्फोरिलेशन विथ द हेल्प ऑफ एन्झाईम कायनेज इथं येणार कायनेज एन्झाईम ठीक आहे हे झालं कायनेज एन्झाईम म्हणजे काय झालं ग्लिसरेट गिव्स राइज टू फॉस्फोग्लिसरिक ऍसिड बाय युजिंग ATP विथ द हेल्प ऑफ एन्झाईम कायनेज ठीक आहे कायनेज एन्झाईम आलं आणि फायनली काय झालं हे फॉस्फोग्लिसरिक ऍसिड तयार झालं बरोबर मग फॉस्फोग्लिसरिक ऍसिड इथं बनलं या ठिकाणी मग हे फॉस्फोग्लिसरिक ऍसिड पुढे कुठे इन्व्हॉल्व होणार पुन्हा कुठे जाणार C3 सायकल मध्ये जाणार फॉस्फोग्लिसरिक ऍसिड अगेन इन्व्हॉल्व इन कुठे होतं C3 सायकल मध्ये इथं लिहितो मी C3 सायकल मग हे इकडे जाणार आणि पुन्हा कोण येणार हा RUBP येऊन बाइंड होणार म्हणजे ही अशी सायकल कंप्लीट होऊन जाते ठीक आहे मग आता इथं बघूया आपण नेमकं काय झालं बघा कुठनं कुठपर्यंत कोणती प्रोसेस असणार आता इथनं हे जे झालंय हे बघा हा हे इथनं एवढं इकडे बघा हा सगळ्यांनी इकडे बघायचे हे हे जे आहे क्लोरोप्लास्ट याच्यामध्ये डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल दॅट इज क्लोरोप्लास्ट हे क्लोरोप्लास्ट असेल ठीक आहे क्लोरोप्लास्ट डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल त्यामध्ये ह्या रिॲक्शन होणार दुसरं कोणतं हे इथं बघा हा इकडेच हे कोणतं असणार पेरॉक्सिझोम हे असणार पेरॉक्सिझोम क्लोरोप्लास्ट इथं लिहितो मी सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल क्लोरोप्लास्ट डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल आणि राहिलं हे शेवटचं हे कोणतं असणार बघा ह्या रिॲक्शन कुठे झाल्या सगळ्या मायटोकॉन्ड्रियामध्ये झाल्या माइटोकॉन्ड्रिया ओके इन दिस वे C2 सायकल और फोटो रिस्पिरेशन कंप्लीटेड एकदम सिंपल आहे बघा आता इथं सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं बघा फॉस्फोग्लायकोलेटचे किती मॉलिक्यूल इन्व्हॉल्व झाले 2 मॉलिक्यूल म्हणजे किती कार्बन 4 कार्बन इन्व्हॉल्व झाले ठीक आहे इथं ग्लायसिन किती कार्बन इन्व्हॉल्व झाले 4 कारण त्याच्यापासून 2 ग्लायसिन तयार झाले म्हणून टोटल कार्बन किती इन्व्हॉल्व झाले 4 इन्व्हॉल्व झालेत मग 4 कार्बन जर यूज होत आहेत पण फायनली आपल्याला किती कार्बनचं कंपाऊंड मिळालं या ठिकाणी हे फॉस्फोग्लिसरिक ऍसिड किती कार्बनचं मिळालं 3 कार्बनचं बघा हा इकडे लक्ष द्या चांगलं इम्पॉर्टंट पॉइंट आहे 4 कार्बन इन्व्हॉल्व झाले किती कार्बनचं कंपाऊंड मिळालं 3 कार्बनचं म्हणजे हे जे 4 कार्बन हे माझ्यासाठी 100% आहे आपल्यासाठी तर या ठिकाणी 3 कार्बन वालं मिळालं म्हणजे काय झालं या ठिकाणी 75% मिळालं आपल्याला कार्बन आले राहिले किती 25% म्हणजे इथं 1 कार्बनचा लॉस झालाय याचा अर्थ जर 4 आपल्यासाठी 100% असतील तर या ठिकाणी 3च कार्बनचं कंपाऊंड मिळालं फॉस्फोग्लिसरिक ऍसिड म्हणजेच लॉस
किती कार्बनचा झाला 1 कार्बन, आणि 1 कार्बन म्हणजेच कितीचा लॉस घ्यायचा इथं 25%चा. म्हणजे फोटो रिस्पिरेशन ही जी प्रोसेस आहे ही वेस्टफुल प्रोसेस आहे, अनप्रोडक्टिव्ह प्रोसेस आहे. इथं प्रोडक्ट बनत नाही, फॉस्फोग्लिसरिक ऍसिड बनलंय, पण ते पण काय आहे, किती तयार झालं या ठिकाणी 3 कार्बनचंच बनलंय. ठीक आहे, आणि इथं तर आपले 4 कार्बन पार्टिसिपेट झालेले होते, मग 1 कार्बन काय झाला CO2च्या फॉर्ममध्ये रिलीज होऊन गेला. याचा अर्थ काय घ्यायचा, ठीक आहे, 25% काय होतं या ठिकाणी लॉस होतं. कशामध्ये, फोटो रिस्पिरेशनमध्ये. मग फायदा किती झाला, फायदा कसलाच नसतो या ठिकाणी. लॉस झालाय म्हणजे फायदा येईल का, इथं येणार नाहीये. म्हणजे काय होतं, ड्युरिंग फोटो रिस्पिरेशन देअर आर 25% लॉस टेक्स प्लेस. ओके, 25% लॉस इथं होणार आहे. ठीक आहे, हा एक पॉईंट इथं लक्षात ठेवायचा. आणि फक्त 75% कार्बन यूज झाले, राहिलेले 25% लॉस होऊन गेले. ठीक आहे, हे झालं फोटो रिस्पिरेशन. नेमकं कुठे होतं, ओनली टेक्स प्लेस इन C3 प्लांट. फक्त C3 प्लांटमध्ये होतं, राईसमध्ये होतं, व्हीटमध्ये होतं, बार्लीमध्ये होतं. ठीक आहे, C3 प्लांटमध्ये. C4 प्लांटमध्ये फोटो रिस्पिरेशन अब्सेंट असतं. हे C4 प्लांट जे आहेत याच्यानंतरची कन्सेप्ट आहे, ती आपण तेव्हा बघूया आपण. ठीक आहे, मग या ठिकाणी हे असं फोटो रिस्पिरेशन असणार. मग इथं लक्षात ठेवायचं, 2 cell organelle are double membrane bound cell organelle involved in photorespiration, that is chloroplast and mitochondria. One single membrane bound cell organelle, that is peroxisome. And peroxisome nothing but the intermediate between chloroplast and mitochondria. हे जर नसेल तर या ठिकाणी ही सायकल कंटिन्यू होईल का, होणार नाहीये. ठीक आहे, मग आता इथं बघा, पुन्हा एकदा रिवाइज करूया. 2 molecule of oxygen combines with 2 molecule of RUBP in chloroplast, म्हणजे मिसोफिल सेल मध्ये आलं. Then we get 2 molecule of phosphoglyceric acid and 2 molecule of phosphoglycolate. ठीक आहे, हे मिळालं आपल्याला. मग आता इकडे काय होतं, फॉस्फोग्लायकोलेट किती, 2 मॉलिक्युल आहेत 2 कार्बनचे. फॉस्फोग्लायकोलेट अंडरगो डिफॉस्फोरिलेशन विथ द हेल्प ऑफ एन्झाइम फॉस्फेटेज. देन वी गेट ग्लायकोलेट, 2 molecule 2 कार्बन. देन ग्लायकोलेट ट्रान्सपोर्ट इनटू द पेरॉक्सिझोम. इथं आलं ते जसंच्या तसं आलं, काही चेंज झाला नाहीये. ग्लायकोलेट गिव्स राईज टू ग्लायोक्झिलेट अँड 2H2O2. करेक्ट. हां, इथं एन्झाईम कोणतं आलं, ऑक्सिडेज एन्झाईम. मग आता इथं बघा, म्हणजे काय झालं, ह्या ग्लायकोलेटचं ऑक्सिडेशन झालं. पुन्हा ह्या 2H2O2 जे आहे हे टॉक्सिक आहे, त्यामुळे याचं लगेच काय होतं, विथ द हेल्प ऑफ कॅटलाइज एन्झाईम इट कन्वर्ट इनटू वॉटर अँड ऑक्सिजन. नंतर ग्लायोक्झिलेट याचं झालं ट्रान्सॲमिनेशन, NH2 ग्रुप ऍड झाला आणि त्याचं ग्लायसिन तयार झालं. ग्लायसिन नथिंग बट द अमिनो ऍसिड हॅव्हिंग 2 कार्बन्स. मग 2 मॉलिक्यूल ग्लायसिनचे तयार झाले. हे ट्रान्सपोर्ट कुठे झाले, मायटोकॉन्ड्रियामध्ये आले. मग दोन्ही रिॲक्ट झाले विथ द हेल्प ऑफ, दोन्ही रिॲक्शन झाल्या. ठीक आहे, या ठिकाणी काय झालं, ग्लायसिन कंबाइन्स विथ इच अदर और रिॲक्ट्स विथ इच अदर. देन वी गेट सेरिन हॅव्हिंग 3 कार्बन्स. हिअर रिमूव्हल ऑफ 1 CO2 or release of 1 CO2, then release of NH3 and synthesis of NADH, nicotinamide adenine, reduced nicotinamide adenine dinucleotide. हे बनलं या ठिकाणी विथ द हेल्प ऑफ एन्झाईम डिकार्बोक्सिलेज. हे नाव का घेतलं, कारण मेन आपल्यासाठी कोण आहे, कार्बन आहे. मग कार्बन रिलीज होते म्हणून ते एन्झाईम मी इथं कन्सिडर केलं, डिकार्बोक्सिलेज एन्झाईम. नंतर सिंथेसिस ऑफ सेरिन इन मायटोकॉन्ड्रिया. अगेन सेरिन ट्रान्सपोर्ट इन टू द पेरॉक्सिझोम. पेरॉक्सिझोम मध्ये सेरिन आलं की सेरिनचं काय होतं, सेरिन कन्वर्ट इन टू हायड्रॉक्झिल पायरुवेट विथ द हेल्प ऑफ एन्झाईम ट्रान्सॲमिनेज. अमिनो ग्रुप निघून गेला. ठीक आहे, आणि हा ग्रुप पुन्हा इकडे यूज केला जातो. हायड्रॉक्झिल पायरुवेट याचं काय होतं, ग्लिसरेट तयार होतं विथ द हेल्प ऑफ एन्झाईम रिडक्टेज बाय युझिंग NADH. ठीक आहे, आणि नंतर ग्लिसरेट 3 कार्बनचं कुठे ट्रान्सपोर्ट केलं जाणार, क्लोरोप्लास्टमध्ये. मग ग्लिसरेट अंडरगो फॉस्फोरिलेशन विथ द हेल्प ऑफ ATP अँड इट गिव्स राईज टू फॉस्फोग्लिसरिक ऍसिड बाय युझिंग एन्झाईम कायनेज. म्हणजे इथं कायनेज यूज होणार. फॉस्फोग्लिसरिक ऍसिड देन रिॲक्ट्स विथ C3 सायकल. पुन्हा ह्या C3 सायकलमध्ये ते
इन्व्हॉल्व होणार, इन्व्हॉल्व इन C3 सायकल. ठीक आहे. इन दिस वे दिस सायकल इज कम्प्लिटेड. दिस इज नथिंग बट द फोटो रिस्पिरेशन और C2 pathway. ठीक है, और C2 सायकल. थँक यू.